नमस्कार, मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते। आज आपण पनीर मटारची भाजी बनवणार आहे। चपाती संग रोटी संग तुम्ही खाऊ शकताय। अगदी टेस्टी भाजी होते बघा। साध्या सोप्या पद्धतीने करूया आपण। इथे मी पाव किलो पनीर घेतले, बिडगी मिरची भिजत घातले, टमाटो मोठे घेतले, काजू घेतलेत, लसूण घेतला, अद्रक घेतले, वाटाणे घेतले, तुम्ही वाटाणे शिजवून घेतलेले आहेत। ही मटार म्हणजे कांदा चिरून घेतल्यात, उभं पातळ काप करून घेतल्यात, 1 2 3। आता आपण पनीरचे छोटे छोटे काप करून घेऊया। अशा पद्धतीने आपण छोटे छोटे काप करून घ्यायचं बघा। ग्रेव्ही छान होते छोटे छोटे कापानं पनीरची। आता 1 चमचा तेल घातलंय आणि थोडंसं मी बटर घातलं होतं तेलामध्येच। पनीर आपण कापात परतून घेऊया, अलगद हलकं परतून घ्यायचं। तर पनीरचं काप परतले तर काढून घेऊया। जास्त परतायचं ना, मग चिटकल कडेला। 1 चमचा जिरं घालूया, 1 2 4 वेलची घालूया, 1 दालचिनीचा तुकडा घालूया आणि कांदा आपण घालूया आता बारीक चिरून घेतला पातळ। ब्राऊन थोडा कलर होस तर आपण कांदा तेलात परतून घेणार आहे। अद्रक घालूया, लसूण घातलंय मी, काजू भिजवलं तर ते घातलेत। सगळंच तेलात असं परतून घ्यायचं आपल्याला कांद्यासंगती। वेगळं काय लसूण अद्रकची पेस्ट घालायची गरज नाही, ह्याच्यातच आपण परतलं सगळं। व्यवस्थित परतून घेऊया। बिडगी मिरची घालूया आपण, ती पण चांगली तेलात अशी परतून घेऊया कांद्यासंगती। टेस्ट छान येते बघा असं मसाला सगळं परतल्यावर ग्रेव्हीला पनीरच्या। आता मसाला थंड होते, मी वाटून घेतला त्यावर बटर घातले मी म्हणजे तूप, जिरं घाले 1 चमचा, तेल अजून ओतले मी। आता टमाट्याची मी ग्रेव्ही करून घेतली बघा, ती घालूया। पहिलेच तेल होतं, अजून परत तेल बटर घातले। आता वाटलेला मसाला पण आपण घालूया टमाटे पेस्ट मध्ये। सर्व मसाला घालून व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे मसाल्याला। किचन किंग मसाला घालूया, पनीर मसाला। थोडीशी मी जिरं पावडर टाकले, लाल तिखट टाकले चवीपुरत, म्हणजे तिखट तुम्हाला कमी जास्त करू शकताय। आता मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून आपण ते होतोय मिक्स करून घेऊया। आता वाटाणा मिक्सर शिजवून घेतला होता बघा, म्हणजे थोडासा किंचित शिजवून घेतलेला, म्हणजे 1 उकळी आणून घेतलेला आहे। पनीर घालूया आपण, आधी आपण मटर घातले, आता पनीर घालूया। परत थोडंसं मी भांड्यात पाणी ओतले, ते होतोय। पनीरची भाजी अशी दाटसरच असते, जास्त पातळ नसते। आता शिजायपुरतंच आपल्याला पाणी ओतले, चवीपुरतं मीठ घाले। खूप टेस्टी भाजी होती बघा, आपण काजू पण वापरले तर। आता कस्तुरी मेथी घाले वरून, अशी कस्तुरी मेथी खमंग पण आपल्या भाजीची टेस्ट वाढते। मिक्स करून घेऊया। आता टेस्ट करून बघायची, मीठ कमी आहे का, नंतर थोडंसं मीठ घालूया। साखर घातली मी, आता मीठ घातलंय, थोडी साखर घालायची, बॅलन्स करते आपल्या टमाट्याचा आंबट असला तर। झाकण ठेवून 1 वाफ काढून घेऊ आपण। अगदी 5 मिनिटात आपली भाजी तयार होते बघा। ही जास्त वेळ लागल्यानंतर आपण मटार पहिलेच उकळी काढून घेतले। 2 मिरची उभं काप करून घालूया, वरून कोथिंबीर घालूया
आता आपली भाजी तयार झालेली आहे बघा. टेक्स्चर बघा तुम्ही भाजीचं किती मस्त आले, छान झाली भाजी. खूप सुंदर दिसायला पण झाला, कलर पण किती आला छान बघा. अशी भाजी तुम्ही तंदूर रोटी संग खाऊ शकता, चपाती संग, मटार पनीरची भाजी. धन्यवाद, बाय बाय.